नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमी पुण्यातली आहे। पुण्यात भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। ही तरुणी पहाटे हॉटेलमधल्या पार्टीमधून मित्राकडे जात असताना हा सगळा प्रकार घडलाय। पाठलाग करणाऱ्या दोघा तरुणांनी तिचा विनयभंग करून तिला मारहाणही केली आहे। यानंतर मदतीला आलेल्या तरुणीच्या मित्राला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे आणि या प्रकरणी 21 वर्षीय अविनाश धनकुडे आणि 22 वर्षीय शेखर कळमकरला अटक करण्यात आली आहे। दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। या प्रकरणी दृश्य जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, सांस्कृतिक नगरी पुण्यात काय चाललंय? लागवी ही परवाची घटना आहे। ही जी तरुणी ही त्यांच्या क्लोज सर्कलच्या एका पार्टीतून रात्री उशिरा मित्राकडे चाललेली होती, जवळ तो राहायला असल्यामुळे। आणि हे जे दोन आरोपी आहेत हे दोन्ही आरोपी रस्त्यावरती उभे होते। त्यांनी सुरुवातीलाच ही मुलगी जात असताना तिला छेडायचा प्रयत्न केला। त्यावेळेस या मुलीने तिच्या मित्राला त्याची माहिती दिली होती की दोन मुलं जे आहेत ते आपला पाठलाग करतात आणि सतत शेरेबाजी करतात। त्यानंतर तो मुलगा तिला घेण्यासाठी जेव्हा खाली आला आणि या मुलांना त्याने जाब विचारला, त्यावेळेस या दोन्ही आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि या मुलीला सुद्धा तोंडावरती मारहाण केलेली पाहतोय आपण। तिच्या तोंडातून रक्त येईपर्यंत ही मारहाण करण्यात आलेली होती आणि तिचा विनयभंग सुद्धा करण्यात आला। त्यामुळे या सगळ्याची तक्रार जी आहे ते या दोघांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये दिल्यानंतर या दोघांना आता अटक करण्यात आली। मात्र या अशा पद्धतीनं चतुश्रृंगी औंध बानेर सारखा जो हाय प्रोफाईल एरिया आहे, जिथं रात्री किंवा 24/7 महिलांचा वावर हा रस्त्यावरती असतो, तिथलं पोलिसिंग नेमकं काय करतंय असा प्रश्न याच्यामुळे उपस्थित होतो। या सगळ्या एकूण महिला सुरक्षेच्या प्रश्न जे आहेत त्याच्यावरती पोलिसांकडून काय भूमिका घेण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणांचा सविस्तर माहिती करता। पोलिसांनी दोघांना तर अटक केली आहे, पण काय कारवाई होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।